ही घटना सांगली कोल्हापूर हायवेवर घडली। सुरेश वयवर्ष 35 आणि त्याची पत्नी सुनीता वयवर्ष 30 यांनी 70 वर्षाचे त्यांचे वडील अप्पा यांना एका निर्मनुष्य रस्त्यावर आणून सोडले। अप्पांच्या वाढत्या दुखण्या खुपण्याला वैतागून आणि आपली सुखाची जीवनशैली जपता यावी म्हणून त्यांनी अप्पांना आता हा रस्ताच तुमचं घर आहे असं धमकावून तिथून पळ काढला। या घटनेमागचे कारण 2 महिन्यांपूर्वी घडले होते। सुरेश आणि सुनीता यांनी गोड बोलून अप्पांना त्यांच्या नावावरची संपूर्ण प्रॉपर्टी, घर आणि जमीन स्वतःच्या नावावर हस्तांतरित करायला लावली होती। मालमत्ता मिळताच त्यांनी अप्पांना घराबाहेर काढले। निराधार झालेले अप्पा रस्त्यावर एकटे बसले असताना राजन नावाचा एक तरुण देवदूतासारखा त्यांच्या मदतीला आला। राजननं अप्पांना आधार दिला आणि त्यांना घरी नेले। अप्पांनी शांतपणे विचार केला आणि ठरवलं की आता रडून नाही तर लढून उत्तर द्यायचं। राजनच्या मदतीनं त्यांनी एका हुशार वकिलाची भेट घेतली। त्यांनी मुलगा सुरेश आणि सून सुनीता यांच्यावर फसवणूक आणि ज्येष्ठ नागरिकांचा छळ केल्याचा गुन्हा दाखल केला। तसेच मालमत्ता हस्तांतरण रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला। खटला सुरू असताना अप्पांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला। त्यांनी एक नवीन मृत्यूपत्र बनवले आणि त्यात स्पष्टपणे नमूद केले की कोर्टातून प्रॉपर्टी परत मिळाल्यावर ती मुलाला किंवा सुनेला न देता ते आपली संपूर्ण मालमत्ता राज्यातील अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमांना दान करतील। बापाच्या या निर्णयामुळे मुलगा आणि सून अक्षरशः हादरले। त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। ते धावत अप्पाकडे आले आणि रडून माफी मागू लागले। पण अप्पांनी शांतपणे त्यांना उत्तर दिले, खूप उशीर झालाय। ज्या दिवशी तुम्ही मला रस्त्यावर सोडलं त्याच दिवशी मी तुम्हाला माझ्या काळजातून बेदखल केलं। या कठोर पण न्यायपूर्ण निर्णयामुळे सुरेश आणि सुनीता यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली। ज्येष्ठ नागरिकांच्या छळाच्या कायद्याखाली ते आज तुरुंगात आहेत, तर अप्पा सन्मानानं स्वतःच्या घरात राहत आहेत। एका बापानं मुलाच्या लालसेला दिलेला हा आयुष्यभराचा धडा ठरला।